हॅलो फ्रेंड्स, तर आज खूप दिवसानंतर मी घरी केक बनवणार आहे आणि व्हिडिओ बघून तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की मी कुणाच्या बर्थडेसाठी केक बनवते. तर त्याच्यानंतर केकच्या प्रीमिक्समध्ये ना थोडीशी मिस्टेक झाली. स्मेल येत होती त्या प्रीमिक्समधून, ते मी कॅन्सल केलं आणि मग मैद्याचा बेस बनवण्याचं ठरवलं, जे की मला एवढा परफेक्ट जमत नाही. पण आजचा जो मैद्याचा केक बेस आहे तो एकदम परफेक्ट आणि छान झाला होता. त्याच्यानंतर केकची व्हीप क्रीम जी आहे ती मी व्हीप करायला घेतली आणि ही जी मशीन आहे तुम्हाला जर का पाहिजे असेल तर मी टॅग केली. एकदम छान आहे याची क्वालिटी, वर्षाच्या वरी झाले मी याला यूज करते. 400-500च्या मानाने क्वालिटी एकदम बेस्ट आहे. आणि आता लेकरांना आपण काही काम सांगितलं ते करणार नाहीत, पण असं लुडबुड करायला त्यांना खूप जास्त आवडतं. त्याच्यानंतर केकच्या बेसच्या स्लाइस ज्या आहेत त्या करून ठेवल्या मी आणि फ्रीजर मध्ये सेट होण्यासाठी ठेवल्या थोडा वेळ. क्रीम तयार झाली आणि बेसही थंड झाला होता. त्याच्यानंतर क्रम कोटिंग करून घेतली आणि आता क्रम कोटिंग केल्याच्या नंतर फायनल एकदा फिनिशिंग करायची होती आणि सिंपल अशी एखादी डिझाईन करायची होती. आता पर्पल कलर मी याच्यामध्ये ऍड केला होता, पण बराच फेंट झाला होता, पर्पल काही दिसतच नव्हतं. पिंक आणि पर्पल असं 2 कलर यूज केले मी. थोडंसं डेकोरेट केलं आणि फायनल डिझाईन अशी काय दिसते. कसं वाटतंय विदाउट क्लासचा हा केक कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि आता हे सगळं आवरून मला जायचं होतं मेकअप स्टुडिओला, कारण की जन्माष्टमी निमित्त फोटोशूट करायचा आहे प्रक्षिताचा आणि माझा. ते लवकरच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. तोपर्यंत